हाय फ्रेंड्स, मी अश्विनी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। मापे तुम्हाला स्क्रीनवरती दिसली आहेत। उंचीमध्ये 1 प्लस केलं। आपण बॅक नेक ब्लाऊज डिझाईन शिवणार आहोत। शोल्डर घेतलेला आहे 6, मोंडा घेतलेला आहे 6.5, वरती हाफ इंच डाऊन केल्यानंतर 6.5 घेतलेला आहे। छाती आहे 38ची, चौथा भाग होतो 9.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। कंबर घेर आहे 34चा, 8.5 चौथा भाग, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। मेन पार्ट साईडला काढून ठेवा। गळा रुंदी 2.5 इंच द्यायची आहे। गळा लांबी 9 इंच द्या, 8.5 मध्ये रेडी होतो। वरती हाफ इंच शिवायला जातं, खाली पण 2.5 इंच। एक लाईन मारून घ्या। आता आपल्याला मटका गळा काढायचा आहे, तर मी सांगते तुम्हाला। असा हाताने जर येत नसेल तर हे बघा, 2.5 इंच वरती टिक करा आणि हाफ इंच मध्ये घ्या। हे बघा, फ्रेंच कर्व घ्या आणि त्याच्यानी सेफ द्या बरोबर। हे बघा, आता उलटा ठेवायचा आणि जिथपर्यंत गळा आहे तिथपर्यंत सेफ द्यायचा आहे। एकदम सुंदर आपला मटका गळा रेडी होतो। जसं की हाताने एवढं प्रॉपर नाही होत। हे बघा, एकदम व्यवस्थित होतो। आता हे मी पेपर फ्युजिंग घेतलेलं आहे, पेपर कॅनव्हास नाही आहे। ह्याचं एकदम सॉफ्ट असतं आणि हे जे आहे ते आपलं वॉश केल्यानंतर खराब होत नाही। हे बघा, व्यवस्थित ठेवलं, पिन लावून घेतली आणि आपण जो मटक्या गळ्याचा आकार दिलेला आहे त्यावरतूनच आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे त्याच्यावरती। मध्य सेंटरमध्ये पण एक लाईन मारून घ्या। आता जिथून मध्य सेंटरची लाईन मारलेली आहे तिथूनच फोल्ड करा व्यवस्थित। पिन लावून घ्या। आता आपल्याला बाहेरच्या साईडला 1.5 इंच वाढवायचं आहे। 1, 1.25 ते 1.5 इतकेपर्यंत वाढवू शकता तुम्ही। 1.5 इंच वाढवलेला आहे मी आणि बाहेरच्या साईडला पण सेफ देऊन घ्या। आता जिथून आपण बाहेरच्या साईडला हे केलेलं आहे, सेफ दिला आहे, तिथून कापून घ्या। हाफ इंच वरतून तसंच ठेवा आतल्या साईडचं कापते वेळेस आणि आतल्या साईडचा जो गळा आहे तो कापून घ्या। हाफ इंच ठेवण्याचं रिझन की तो फाकत नाही, गळा जेवढा आहे तेवढाच राहतो। हे बघा, फाकत नाही। जर आपण ते पूर्ण कापून टाकलं तर तो फाकतो, त्यामुळे मी वरचं कापलेलं नाही आहे हाफ इंच। मध्य सेंटर काढा अस्तरचा आणि मध्य सेंटरवरती ह्याचा पण मध्य सेंटर ठेवा। व्यवस्थित ठेवा आणि मग ह्याला प्रेस करून घ्या। डॉट डॉट जे होते ना ते खालच्या साईडला आहेत, कारण ते चिपकतात। हे बघा, व्यवस्थित प्रेस करून घेतलेलं आहे। हे जे मेन कापड आहे ते सरळ ठेवा आणि त्यावरती अस्तर ठेवा। जेव्हा आपण पलटणार तेव्हा ते अस्तर खाली जाणार आणि मेन पार्ट आपला वरती राहणार। आता हे बघा, डायरेक्ट टिप मारायला घेते मी। 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवा आणि टिप मारून घ्या सगळ्या गळ्याभोवती। आतलं जे मार्जिन आहे ते पूर्ण आता कापून टाका। जे कॅनव्हास आहे तिथपर्यंतच ठेवा, बाकीचे सगळं मार्जिन जे आहे ते कापून टाका। सगळ्या गळ्याभोवती जे आहे ते कट्स द्या, व्यवस्थित पलटी होतं म्हणून। कट्स दिल्यामुळे शिलाईच्या अलीकडून द्या, शिलाई कटली नाही पाहिजे। आता हे पलटी करा।
व्यवस्थित पलटी झालेला आहे. आता बरोबर एका कडेने टिप द्या. व्यवस्थित हाताने बरोबर करून टिप द्या एकदम कडेने. व्यवस्थित टिप द्या, व्यवस्थित काढा. जो गळा आहे तो चून वगैरे पडता कामा नये. आता पूर्ण जो अस्तर आहे तो आपल्याला मेन फॅब्रिकला अटॅच करायचा आहे, म्हणून टिप मारून घ्या. हे बघा, हाताने व्यवस्थित कपडा स्प्रेड हे करायचा, चून वगैरे पडू नये म्हणून. आणि जेव्हा आपण वळवतो तेव्हा सुईमध्येच ठेवायची, सुई बाहेर काढायची नाही. कपड्याला हाताने फिनिशिंग द्यायची, हाताने चून पडू द्यायचं नाही. आता जे एक्स्ट्रा आहे कापड, आपण कधी पण अस्तर जे आहे ते परफेक्ट कापतो, पण जे मेन कापड आहे ते हाफ इंचने एक्स्ट्रा कापतो. ते आता अस्तर अटॅच झाल्यानंतर पूर्ण कापून टाकायचं आहे. सगळीकडून व्यवस्थित कापून टाका. हे बघा, आता टक्स घ्यायचा आहे आपल्याला. 4 इंचचा टक्स घेते मी. अगोदरच मी आखून घेतलेला आहे, तिथूनच व्यवस्थित टक्स घ्यायचा. टक्स घेते वेळेस मध्य सेंटरमधून एक टिप मारायची, अस्तरचं ब्लाऊज असेल तर. कारण अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते व्यवस्थित अटॅच राहत नाही टक्स मारते वेळेस, म्हणून अगोदर मध्य सेंटरमध्ये एक टिप द्यायची आणि मग टक्स द्यायचे. हे बघा, आता टक्स देऊन घ्या. चार इंच लांबीचा टक्स आहे आणि हाफ इंच रुंदीचा आहे. खालून हाफ इंच घ्यायचं आणि वरती एकदम कमी घ्यायचं टक्स मारते वेळेस. कधी पण टक्सला डबल टिप द्यायची. हे बघा, ह्या साईडला पण सेम तसाच टक्स मारून घ्या. आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे. हे बघा, हे 2 इंच आहे, 2 इंचची पट्टी आहे ही. आणि हे जे आहे ते साडीतलं कापड आहे, थोडंसं काढून घेतलेलं, ते 2.5 इंचची पट्टी आहे. आता हे 2 इंचच्या 2 पट्ट्या होत्या, त्या मी जॉईंट करून घेते. आपल्याला फ्रिल बनवायची आहे. पूर्ण गळ्याभोवती लावायला फ्रिल बनवून घेणार आहोत आपण. ह्या पण 2 आहेत, ह्या पण अटॅच करून घेते. हे बघा, दोन्ही अटॅच करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला दोन्ही जॉईंट करायचे आहेत. हे बघा, जिथे जॉईंट आहे ते वरच्या साईडनी ठेवलेले आहेत मी. आतल्या साईडनी प्लेन आहे.
हे बघा 1/2 इंचपेक्षा थोडंसं कमी मार्जिन घ्या आणि टिप मारून घ्या. कडेने टिप मारून घेते, दोन्ही जॉईंट करून घेते मी. हे बघा हे जॉईंट आहे ते वरच्या साईडनी आहे, आतल्या साईड दोघांच्याही प्लेन आहेत. लास्टपर्यंत टिप मारून घ्या, दोघांना जॉईंट करून घ्या. एक्स्ट्रा असलेलं कापून टाकते. हे बघा आता हे दोन्ही जॉईंट होते ना, त्याला पलटी करायचं आणि थोडंसं ह्या साईडला ठेवायचं. तो जे आपण एक्स्ट्रा कापड जे घेतलेलं आहे ते थोडंसं ठेवायचं, जसं की हे पायपिंगसारखं दिसलं पाहिजे. आणि एक टिप मारून घ्या. हे बघा ह्या साईडला फक्त एक पायपिंग असल्यासारखं वाटतंय. हे बघा पूर्ण रेडी झालेलं आहे. आता काय करा, हे बघा ही पट्टी अशी रेडी झालेली आहे. 1.5 इंच ठेवा. 1.5 इंचवरती सगळीकडे मार्क करून घ्या. सगळी एकदम व्यवस्थित लागली जाते म्हणून. आता जे इथून 1.5 इंच होतं तिथून एक टिप मारून घ्या. आता आपल्याला फ्रिल बनवायची आहे. हे बघा खालच्या साईडला चून टाका, खालच्या साईडला चुनांचं तोंड टाका. हे बघा वरच्या साईडला चून नाही टाकायच्या, खालच्या साईडला टाका. आणि एकसारख्या चून येऊ द्या सगळीकडे. लहान मोठी झाली तर ती डिझाईन व्यवस्थित नाही दिसत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला ती बेल असते त्याला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि माझ्या चॅनलवरती सगळे स्टिचिंगचे आणि कटिंगचे व्हिडिओ असतात. जर तुम्हाला काही त्याच्यातनं फायदा भेटत असेल तर नक्की चॅनललाच भेट द्या. हे बघा आपण फ्रिल रेडी केलेली आहे. आता ही आपल्याला गळ्याभोवती लावायची आहे आपल्या.
गळ्याला कमी पडू नये फ्रिल कधी पण एक्स्ट्रा झालेली चालते. आता फ्रिल जे आहे ते गळ्याला व्यवस्थित हे करून घ्या, टीप मारून व्यवस्थित अटॅच करून घ्या. जसा गळा आहे तसंच व्यवस्थित फ्रिल आपली वळवून त्या गळ्याभोवती पूर्ण अटॅच करून घ्यायची आहे. लास्टला आणि स्टार्टिंगला कधी पण लॉक करायचं. हे जे धागे आहेत ते कापून टाकायचे. आता हे बघा, मी तुम्हाला मणी जरा जवळून लावून दाखवते. आपण शिलाई मारलेली आहे तिथून घ्या सुई ओवून, आणि ह्या फ्रिलचं एकदम कडेचं कड असते ना एकदम, तिथून सुई ओवून घ्या आणि एक मणी घाला आणि खालच्या साईडला एकदम पॅक करून घ्या. हे बघा, प्रत्येक वेळेस पॅक करून घ्यायचं, म्हणजे जर एका जागचा मणी निघाला तर सगळे नाही निघाले पाहिजे. हे बघा, आता त्याच्या खालतून सुई ओवून घ्या, परत ह्याचं तोंड घ्या एकदम कडेचं, परत मणी ओवा, परत खालच्या साईडला पॅक करा. हे बघा, परत तुम्हाला दाखवते, परत एकदम कडेनी सुई ओवून घ्या, परत मणी टाकायचा, परत हे बघा लॉक केलं. सगळ्या गळ्याभोवती आपण लावून घ्यायचे आहेत असेच मणी. आता लेस लावायची आहे आपल्याला कडेनी. तुमच्या जे साडीला वगैरे मॅच होईल ती लेस लावा किंवा गोल्डन लावा. जर काठापदराचं असेल तर त्याला गोल्डन जाते, कारण गोल्डन त्याचा असतो. आता ही लेस थोडीशी जाड आहे, एकदम पातळ नाही आहे, म्हणून दुसऱ्या साईडनी पण आपल्याला टीप मारून घ्यायची, नाहीतर एका साईडनी लेस उचकते. एकदम छोटीशी पातळ असेल ना तर ती एका साईडनं टीप मारली तरी चालते. हे बघा, लेस लावून घेतलेली आहे आपण. खालच्या साईडला मी कंबरपट्टी लावून घेतलेली आहे. 2.5 बाय 2.5 असा एक चौकोन घेतलेला आहे मी. त्याला फोल्ड केलं, देन परत एक वेळेस फोल्ड केलं आणि परत एक वेळेस फोल्ड केलं, आणि हे बघा एकदम गोलाईमध्ये कापून घेतलं. आता हे जे पूर्ण आहेत ते दुसरे पण आपल्याला तसेच कापायचे आहेत, म्हणून हे एकदम व्यवस्थित एकावरती एक ठेवा. हे बघा, हे जे गोल आहे ते वरती ठेवा आणि पिन लावून घ्या.
आणि जे बाजूचे आहे ते पूर्ण कापून टाका. एकदाच हे पूर्ण गोल रेडी झाले. हे बघा, हे 2 वेळेस फोल्ड केलं आणि हे बघा सुईने जे आहे ते चून टाकत शिवल्यासारखं शिवते. शिवून घेतल्यासारखं टाकायचं आणि मध्ये टाकायचं आहे. सेम दुसऱ्याला पण तसंच करा. 2 वेळेस फोल्ड करा आणि कडेने शिवून घ्या. सहा घेतलेले आहेत आपण. 6ही तसेच टाकायचे आणि शिवून घ्यायचे आहेत. हे बघा लास्टवाला आहे हे पण असंच शिवायचं आणि मध्ये हे करा. आता हे पूर्ण जे आहेत व्यवस्थित हे करा आणि एकदम घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे आपल्याला. ते फुल रेडी होतं. हे बघा डबल गाठ मारते मी. हे बघा हे फुल रेडी झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हे बघा गळ्याच्या तिथलं काढलेलं कापड आहे हे, ते आतलं कापून घेते मी. हे बघा एक चौकोन कापून घेते. अजून एक चौकोन घ्यायसाठी हेच चौकोन त्यावरती ठेवायचं आणि कापून घ्यायचं. आता काय करायचं, 5 इंचच्या 2 असं नॉट काढून घ्या. हे बघा 5 इंच आहेत. हे बघा फोल्ड करा. हे बघा आणि त्यामध्ये नॉट ठेवा. पलटी करून घ्या. हे बघा 2 बनवून घेतलेले आहेत. तसेच मी मध्य सेंटरमध्ये आपल्याला मशीनच्या साहाय्याने फिट करायचे आहेत. आता हे फूल जे आहे ते सुईच्या साहाय्याने आपल्याला इथं पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा व्यवस्थित पॅक करून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. हे बघा आता आपण ब्लाऊजचा फायनल लुक बघूया. हे बघा ब्लाऊजचा फायनल लुक. मध्य सेंटरमध्ये ग्लूच्या साहाय्याने पॅच लावलेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.